नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण घरी प्रीमिक्स कसे करायचे ते पाहूया. तर हे ढोकळ्याचे प्रीमिक्स आहे. यासाठी मी 4 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून सुकून घेतले. त्यानंतर त्याच वाटीने 2 वाटी चणा डाळ घेतली, 1 वाटी मूग डाळ आणि 1 डाळ आपण उडीद डाळ घेणार आहोत. तर आता असं आपण 3 प्रकारच्या डाळी आणि तांदळाचा वापर केलेला आहे. तर आता आपण हे सर्व घेऊन व्यवस्थित निवडून ते आपण चक्कीतून दळून घेऊन यायचं आहे. तर माझं हे सर्व छान मिक्स करून घेतले मी. तर आता आपलं प्रमाण घेऊन झाल्याच्या नंतर हे छान मिक्स करायचं आणि दळून आणायचे. तर दळून आणल्यानंतर ह्या पिठाचे प्रमाण 2 किलो असे भरले. त्यानंतर मी याच्यामध्ये जवळजवळ 100 ग्रॅम मी लिंबूसूत वापरलं, 250 म्हणजे पाव किलो साखर वापरली. त्यानंतर 100 ग्रॅम आपल्याला मीठ वापरायचे आणि 75 ग्रॅम याच्यासाठी आपल्याला सोडा वापरायचा आहे. तर आता हे सर्व एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक दळून घ्यायचे. म्हणजे असं एकदम पिठी साखर असते त्याप्रमाणे याचं पीठ करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि या पिठामध्ये आपल्याला प्रीमिक्समध्ये हे मिक्स करायचं आहे. तर आता माझं दळून झालंय चांगलं हे. तर हे आता आपण असं हाताने काढून असं छान याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहे आणि त्या प्रीमिक्समध्ये अगदी योग्य पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व पिठाला हे जिन्नस लागली गेली पाहिजे. तर आता ह्या पावडरी सर्व मी ओतून घेतल्यात. तर ते बारीक वाटल्यामुळं थोडंसं असं चिकटलं गेलं एकमेकाला. तर ते आपल्याला असं हाताने गुठळ्या फोडून ते असं मोकळं करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी असं हाताने सर्व गाठी फोडून घेत आहे आणि त्यानंतर आपण व्यवस्थित सर्व पिठाला ते मिक्स करून घेणार आहे. तर अशा प्रकारचं प्रीमिक्स तयार झालं की तुम्हाला एखाद्या काचेच्या बरणीत एकदम हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे किंवा मग तुम्ही असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून फ्रीजमध्येही ठेवू शकता. पण जर तुम्हाला बाहेर ठेवायचं असेल तर शक्यतो याला काचेची बरणीच वापरा, म्हणजे तुमचे प्रीमिक्स खराब होणार नाही आणि घरच्या घरी असे छान हे प्रीमिक्स तयार होते आपले. तर मी असं सर्व आता गाठी फोडून घेतल्यात आणि मी व्यवस्थित मिक्सही करून घेतलेले आहे. तर आता आपण याचा मी ढोकळाही करून दाखवते ह्याच पिठाचा. तर मी एका वाटीमध्ये असं अंदाजे जवळजवळ 150 ते 200 ग्रॅम पीठ घेतलं आणि त्यामध्ये असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान त्याचा घोळ बनवायचा आहे आणि यामध्ये 1 छोटा चमचा तेल वापरायचं आहे. तर प्रीमिक्स ज्या डब्यात लावणार आहोत त्या डब्यालाही साईडनी व्यवस्थित सेट करून घ्यायचा, त्यालाही तेल लावून घ्यायचं आणि प्रीमिक्स तयार झाल्या झाल्या जास्त वेळ भिजू न देता ते त्या डब्यामध्ये ओतून घ्यायचं. त्यानंतर कुकर आधीच गरम करायला ठेवायचा, म्हणजे आपलं हे प्रीमिक्स तयार व्हायला वेळ जाणार नाही आणि ते पटकन सेट होईल. तर आता याला शिट्टी काढून जवळजवळ तुम्ही 15 मिनटं कुक करायचे. त्यानंतर तो ढोकळा चांगला शिजला जातो. आता आपण फोडणीसाठी मोहरी, कढीपत्ता, प्रीमिक्सचे तुकडे घ्यायचे आहेत, म्हणजे त्याने तिखट होईल. असं तिखट आंबट गोड अशी ह्या ढोकळ्याची टेस्ट लागते. आणि चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आणि छान आपला असा हा तडका तयार झाला की वरून आपल्याला टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा, व्यवस्थित असा सगळीकडे पसरून घ्यायचा. तर तुम्ही यासाठी तडक्यासाठी तेलाऐवजी तूपही वापरू शकता, त्याने अजून छान टेस्ट येते. तर ते तुमच्या आवडीवर आहे. तर अशा प्रकारे आपला हा ढोकळा रेडी झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.